नमस्कार मंडळी, मी संगीता. मी आज तुम्हाला तिळगुळाचा लाडू करून दाखवणार आहेत. आपण यात थोडेसे शेंगदाणेसुद्धा वापरलेले आहेत आणि थोडेसे अख्खे तीळसुद्धा वापरलेले आहेत. करायला अतिशय सोपा आणि खायला अतिशय उत्तम. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा लाडू खाता येतो. हा बघा किती मऊ लुसलुशीत लाडू तयार झालेला आहे आपला. आणि पाक करायचा नाही, गॅसवर काहीही आपल्याला गरम करायचं नाही आहे, म्हणजे गूळ गरम करायचा नाही आहे. झटपट होणारा लाडू कसा करायचा मी आज तुम्हाला दाखवणार आहे. मी एक वाटी तीळ घेतले आहे. तुम्ही कुठलीही वाटी घेऊ शकतात. या मापाने तीळ घेतलेले आहे मी. एक वाटी तीळ आणि हे तीळ मी गावरान तीळ घेतलेले आहे. पॉलिश तीळपेक्षा गावरान तिळाला चव चांगली असते. अगदी 3 ते 4 मिनिटात हे तीळ फुटायला लागतात. म्हणजे चट 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 आवाज आला आणि मंदाग्नीवरच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. मंदाग्नीवर भाजले की खमंग तीळ भाजले जातात. हे बघा, हा थोडासा कलर बदललेला आहे. आपण तीळ काढलेले आहे आणि त्याच मापाने अर्धी वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला मंदाग्नीवरच मस्त खमंग भाजून घ्यायचे आहेत. मोठा गॅस करायचा नाही आहे आपल्याला, नाहीतर आतून होत नाही, बाहेरून नुसते साल काळी होते. खमंग भाजून घेतले आपण शेंगदाणे आणि काढून घेतलेले. त्याच वाटीने अर्धी वाटी आपण खोबरं घेतलेलं आहे. आता हे थोडंसं खोबरं तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात. अगदी बारीक किसून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा मस्त गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे सुद्धा आपल्याला मंदाग्नीवर भाजून घ्यायचं आहे. गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर खोबरं लगेच जळतं. तुम्ही बघू शकतात आपल्या खोबऱ्याचा रंग थोडासा बदललेला आहे आणि मंदाग्नीवरच खोबरं भाजल्यामुळे मस्त गुलाबी रंगावर ते झालेलं आहे. पातळ काप केलेले म्हणजे किसलेलं असल्यामुळे ते पटकन भाजलं गेलं. आता आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत. त्यात शेंगदाणे टाकलेले आहेत. साल काढून शेंगदाणे टाकायचे आहेत आपल्याला. सालीसकट घेतले तर थोडासा रंग बदलतो, म्हणून आपण साल काढायची आहे. त्यातच आपल्याला तीळ टाकायची. 1 चमचा मी तीळ बाजूला काढलेली आहे. नंतर आपल्याला त्यात कालवायची आहे. हे बघा, हे यात मी टाकलेलं आहे आणि त्यातच आपल्याला टाकायचं आहे आपण भाजलेलं खोबरं. खोबऱ्याचा किससुद्धा आपण एकत्र केलेला आहे. आता हे आपल्याला एकत्रच मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. त्यातच टाकायचं आहे आपल्याला वेलदोडा पूड. पाव चमचा मी वेलदोडा पूड टाकलेली आहे आणि अर्धा चमचा सुंठ पावडर टाकलेली आहे. सुंठ पावडरीने चव खूप छान लागते, नक्की टाका. आणि यातच आपल्याला जायफळ किसून टाकायचं आहे. हे किसून टाकल्यानंतर आपल्याला यात गूळ टाकायचा आहे. आता या सगळ्या मिश्रणात आपण 1.5 वाटी मी मोजून घेतलेला आहे. त्याच वाटीने 1.5 वाटी गूळ. आता गूळ थोडासा तुम्ही कमी जास्त करू शकतात. ज्या वाटीने तीळ मोजून घेतली आहे ती 1.5 वाटी गूळ अगदी बरोबर होतो. म्हणून मी 1.5 वाटी गूळ मोजून घेतलेला आहे आणि हे आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता हे चालू बंद करत फिरवायचं नाही आहे. एकदम याला जोरात फिरवायचं आहे. आणि हे आता एकजीव झालेलं आहे. यातच आपण अगदी छोटे 2 चमचे मी गरम केलेलं तूप टाकणार आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे. म्हणजे हे सगळं एकजीव होणार आहे. हे बघा, हे असं लाडूसारखं तयार झालेलं आहे. मिक्सरमध्येच हे लाडूसारखं तयार झालेलं आहे. आता याचे लाडू पटकन आपल्याला बांधता येतात आणि पटकन खायला पण होतात. म्हणून अगदी सोपे. आपल्याला गॅस पेटवायचा नाही आहे किंवा पाक करायचा नाही आहे, पाक चेक करायचा नाही आहे, झाला की नाही बघायचा नाही आहे. इतके सोपे हे लाडू आहेत. केव्हाही मनात आलं तरी तुम्ही हे लाडू करू शकतात. आता हे 1 चमचा आपण बाहेर काढलेले तीळ भाजून ठेवलेले हे एकत्र केलेले. म्हणजे त्यात तीळसुद्धा छान, अख्खे तीळसुद्धा छान दिसतात, म्हणून मी त्यात मिक्स केलेले आहेत. आता आपण लाडू बांधूया. तुम्हाला कशा आकारात लाडू पाहिजेत त्या आकारात तुम्ही लाडू बांधू शकता. छोटे छोटे मी लाडू बांधून घेणार आहे आता. आणि पटकन हे बांधता येतात, काहीच त्रास होत नाही आणि कुणालाही खाता येतात. अगदी छोट्या मुलांपासून वृद्धांपर्यंत हे लाडू सगळ्यांना खाता येतात. अगदी तोंडात विरघळणारे हे लाडू तयार होतात. हे बघा, हे पटकन असा लाडू तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही, मऊ लुसलुशीत लाडू आपला तयार झालेला आहे. मी आता बाकीचे सगळे लाडू तयार करते. हे बघा, किती सुंदर लाडू तयार झालेले आहेत. करायलाही सोपे आणि खायलाही उत्तम आपले लाडू तयार झालेले आहेत. मऊ लुसलुशीत लाडू अगदी कोणीही खाऊ शकतील आणि कोणीही करू शकतील असे हे उत्तम लाडू तयार झालेले आहेत आपले. एवढ्या प्रमाणात आपले 25 लाडू तयार होतात. छोटे मोठे असे 25 लाडू तयार होतात. हे बघा, किती मऊ लुसलुशीत आपला लाडू तयार झालेला आहे. तोंडात टाकताच विरघळणारा लाडू खूप सुंदर झालेला आहे. करायलाही सोपा आणि पाकाची चिंता नाही आहे. पाक घट्ट झाला, सैल झाला
ही चिंता करत बसण्यापेक्षा हे लाडू अतिशय उत्तम. तुम्ही जवळून बघू शकतात बघा, अख्खे तीळ घातल्यामुळे तीळसुद्धा दिसत आहेत आपल्या लाडूमध्ये. सुंदर होतात हे लाडू. आपणही नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.